नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा। आज सकाळी 9:15 वाजता मला माझ्या मित्राचा फोन आला। अरे, मुलाला प्रचंड घाम आला आहे आणि थकवा जाणवतोय आणि तो कसतरीच करतोय। मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलोय। मी रस्त्यातच होतो। मी हॉस्पिटलला पोहोचलो तोपर्यंत माझ्या डॉक्टरांनी बघितलं तर त्याची हृदयाची गती नव्हती, बीपी लागत नव्हतं। पेशंट ऑलमोस्ट कोलॅप्स झाल्यासारखं होतं। त्याचा आम्ही काही रक्तगती वाढवण्याकरता औषधं दिली, बीपी वाढवण्याकरता औषधं दिली आणि पहिला ईसीजी जो केला त्याच्यामध्ये हृदयाच्या पुढच्या भागाचा मोठा हार्ट अटॅक आला असं दिसत होतं। त्याचप्रमाणे इकोकार्डिओग्राफी केली तर पुढच्या बाजूचं हृदय काम करत नव्हतं, पंपिंग क्षमता 25% कमी झालेली होती। त्याला ऑक्सिजन लावला, बाकीची काही रक्त पातळ करण्याची इंजेक्शन्स चालू केली। पुन्हा आम्ही एक दुसरा आणि तिसरा ईसीजी केला तर तिसऱ्या ईसीजी मध्ये खालची बाजू पण अटॅक आलेला असं दिसत होतं। 33 वर्षाचा रुग्ण हृदय बंद पडलेल्या परिस्थितीत हॉस्पिटल पोहोचला। काही इंजेक्शन्स दिली, त्याच्याला रिस्पॉन्स मिळाला आणि ते मिळाल्यानंतर 15 मिनिटाच्या आत त्याला कॅथ लॅबमध्ये घेतलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याची जेव्हा एंजिओग्राफी केली तर पुढच्या बाजूची एक नस 100%, मधली एक नस ज्याच्यामधनं फ्लो चालू होता ती 90 ते 95% आणि राईट साईडची नस पण 100% बंद होती। म्हणजे एकाच वेळेस पुढच्या बाजूचा आणि खालचा आणि साईडच्या बाजूला रक्त पुरवठा करणाऱ्या 2 नसांमध्ये त्याला हार्ट अटॅक आले होते। अशी केस मी पहिल्यांदा बघतोय की एकाच वेळेस 2 नसांचे हार्ट अटॅक आणि तेही 33 वर्षाच्या मुलामध्ये आले। इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन। चांगलं आहे? काय त्रास? काय रे, काय झालं तर? हा 33 वय आहे त्याचं, बरोबर ना रे? 32 इयर्स ओल्ड। पण त्याचा बेसिकली वजन जास्त, पण त्याला शुगर थोडी बॉर्डरलाईन, बीपी पण बॉर्डरलाईन, फार काही जास्त नव्हतं। पण त्याला आज सकाळी अचानक 4 वाजता जळजळ व्हायला लागली, छातीमध्ये दम लागला, उलट्या झाल्या 2-3। त्याने काही 1-2 गोळ्या घेतल्या ॲसिडिटी वाढली म्हणून, पण ती ॲसिडिटी कमीच नाही झाली। त्याच्यानंतर त्याला 9 वाजता प्रचंड घाम आला आणि घाम आल्यानंतर बायको आणि मग वडिलांनी बघितलं आणि त्याला ते हॉस्पिटलला घेऊन आले। आणि जेव्हा तो पोचला तेव्हा त्याची हृदयाची गती कमी, बीपी कमी आणि त्याला काही हृदयाची गती वाढायचं इंजेक्शन, बीपी वाढवण्याचं इंजेक्शन दिलं। हृदयाची गती फ्लक्च्युएट होत होती, बीपी रक्तदाब कमी जास्त होत होता, त्याला बीपी वाढवण्याकरता औषधं लागत होती। आम्ही पेसमेकर टाकला हृदयाची गती मेंटेन करण्याकरता। मग आम्ही पुढच्या बाजूची जी नस होती त्याच्यामध्ये गाईड वायर्स टाकली, त्याच्यात अजून एक ब्रांच मोठी होती त्याच्यात एक वायर टाकली। मोठ्या मुश्किलीने आम्ही बलून पास करू शकलो कारण की तिथं ब्लॉक प्लस गुठळी होती। आम्ही तिथे बलून करून प्रॉक्सिमल टू मिड मेन नसला डायलेट केलं, ब्रांच डायलेट केली, एक स्टेंट टाकला आणि स्टेंट टाकल्यानंतर पुन्हा फ्लो बंद झाला, त्याचं हृदय बंद पडल्यासारखं झालं। आम्हाला त्याला एक 200 जूल्सचा शॉक द्यावा लागला, हृदय पुन्हा चालू झालं, पण गुठळी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत होती। मग रक्त पातळ करण्याचे अजून 2 प्रकारचे इंजेक्शन्स, कँग्रेलॉर आणि आपण जे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जे रक्त पातळ करायचं एक इंजेक्शन वापरतो मोठं, टेनेक्टेप्लस, त्याचा इंट्राकोरोनरी 6 mg चा डोस आम्ही दिला। मग मोठ्या मुश्किलीने तो हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत झाला। मग आम्ही मधली नसला एंजिओप्लास्टी करायचं ठरवलं, त्याच्यात वायर केलं, बलून केलं, पण तो ब्लॉक कडक असल्यामुळे तिथून स्टेंट जात नव्हता। तर मग तिथं कॅथेटरमधनं एक कॅथेटर टाकून आम्ही तिथं स्टेंट जागेवरती पोचवला, तो फुगवून तिथे बसवला आणि मग त्याला त्या पद्धतीने त्याला डायलेट करून त्याला चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलं। त्या 2 नसांची एंजिओप्लास्टी व्यवस्थित झाली, पण आता तिसरी नस जी 100% बंद होती ती पण उघडणं गरजेचं होतं। तर तिसऱ्या नस करता आम्ही कॅथेटर बदलला, तो कॅथेटर आम्ही आतमध्ये टाकला, वायर गेल्यानंतर फ्लो चालू झाला। जसा रक्तपुरवठा सुरळीत झाला त्या नसमध्ये अचानक हृदय पुन्हा बंद पडलं आणि त्याला कमीत कमी 15 शॉक आम्हाला द्यावं लागलं त्याचं हृदय पुन्हा चालू करण्याकरता। पेसमेकरचा सपोर्ट लागत होता, शॉक देऊन हार्ट पुन्हा चालू करण्यात आम्हाला यश मिळालं आणि त्याच्यानंतर मग ती जी काही गुठळी होती ती गुठळी काढण्याकरता आम्ही कॅथेटर वापरून गुठळी ॲस्पिरेट केली। त्याच्यामध्ये काही रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन आम्ही नसेमध्ये अजून दिले आणि एक 4 मोठा स्टेंट आम्हाला तिथं प्रॉक्सिमल टू मिड सेगमेंटमध्ये राईटमध्ये टाकला। तो स्टेंट टाकल्यानंतर पुन्हा गुठळी वाढली, पुन्हा हार्ट बंद पडलं आणि पुन्हा शॉक द्यावा लागला। पण मग त्याच्यामध्ये एक आम्ही मायक्रो कॅथेटर डिस्टली ठेवून त्याच्यामधनं काही रक्त पातळ करायचे इंजेक्शन, गुठळी कमी करण्याकरता आम्ही जे काही एनटीजी, निकोरॉन, ॲडेनोसिन आणि टेनेक्टेप्लेस पुन्हा 6 mg वापरलं। त्याच्यानंतर गुठळी कमी झाली, स्टेंट व्यवस्थित बसला होता पण तो व्यवस्थित फुगला नव्हता, तर त्याला आम्ही 4च्या बलूनने व्यवस्थित फुगवला आणि स्टेंट चांगल्या पद्धतीने एक्सपांड होऊन
नसेतला फ्लो एकदम चांगला चालू झाला. असं सगळं एक 3.5-4 तासाचं युद्धमय परिस्थिती. 33 वर्षाचा तरुण, 2 नसा बंद, तिसरी नस 90%, त्याच्यामध्येही कडक ब्लॉक आणि 3 ब्रँचेस अजून ब्लॉकेजेस होते. त्या 3 ब्रँचेसचे आम्ही ब्लॉकेजेस बलूनने काढले, त्या ओपन झाल्या. अशा पद्धतीने अशी अवघड अशी एन्जिओप्लास्टी आम्ही पूर्ण केली. पण याच्यात 33 वर्षाच्या तरुणात एकाच वेळेस 2 नसांमुळे हृदयाच्या हृदयविकाराचा झटका येणे, मधल्या नसमध्ये कडक ब्लॉक आणि त्याच्यामध्ये सुद्धा एन्जिओप्लास्टी करावी लागणे, आणि हे सगळं जे काही वातावरण होतं, जो काही स्ट्रेस होता आणि त्याच्याकडे मॅनेज करण्याकरता जी टीम लागणार होती, प्रत्येकाने आपला रोल प्रत्येकाने व्यवस्थित प्ले केला. आम्ही 2 कार्डिओलॉजिस्ट, आमचा टेक्निशियन, नर्स, एक ॲनेस्थेटिस्ट, आमची सिस्टर इन्चार्ज, आमचा रेसिडेंट डॉक्टर, आणि अशा पद्धतीने आम्ही हे यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे पेशंट चांगल्या पद्धतीने बाहेर आलेला आहे. आज आता थोडंसं बीपीचं औषध आपल्याला लागतं आहे, पण माझ्या मते 24 तासात ते बीपीचं औषध पण बंद होऊन जाईल आणि रुग्ण चांगल्या पद्धतीने घरी जाऊ शकेल. धन्यवाद.